आज छत्रपती संभाजीनगरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा होणार असून याद्वारे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटणार असल्याचे संकेत राजकीय वर्तुळातून दिले जात आहेत। या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपवर खरमरीत टीका केली आहे। त्यांचं नारळ फुटलं तर फुटू द्या, नारळाप्रमाणे जनता सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे फोडणार असून ही सभा फ्लॉप आहे असा टोला दानवेंनी भाजपला लगावलाय। मॉइश्चरायझर घ्या, हाताला हे झालं। काय सांगाल, आज छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शहा यांची सभा होत आहे आणि एक प्रकारे लोकसभेचा प्रचाराचा नारळ आज फुटणार आहे। फुटू द्या, त्यांचं नारळ फुटणार आहे। फुटला तर फुटू द्या, जनता पण यांना चांगल्या पद्धतीने फोडणार आहे। त्यामुळे तुम्ही सभाच बघा कशी फ्लॉप सभा होणार। 1988 साली सुद्धा शिवसेना प्रमुखांनी अशीच सभा गाजवली होती आणि तोच प्रयत्न आता भारतीय जनता पार्टी थोडा शिवसेना प्रमुखाची कोण सर करणारी आहे हिंदुस्थानामध्ये, अशा अनेक लोकांनी प्रयत्न केला शिवसेना प्रमुखाच्या बरोबर करण्याचा। कुठं आहे काय माहीत, आता माहीत पण नाही, हे पण त्याच्यातलेच एक निघतील। अमित शहा यांची सभा म्हणजे सत्ता परिवर्तनाची सभा असं भारतीय जनता पार्टीकडून सांगण्यात येते। बरोबर आहे, कारण भारतीय जनता पार्टीची सत्ता दोन्हीकडे, तिचं परिवर्तन होणार आहे, त्यामुळे सत्ता परिवर्तनाचीच ही सभा आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये एनडीएचाच उमेदवार निवडून येणार असं भागवत कराड बोलले। भाजपचं काय नाही म्हटलं, मोदीचं काय नाही म्हटलं, एनडीए कुठून आली? एनडीए आहे तरी का? आणि त्यामुळं एनडीएचा नाही इंडियाचा निवडून येईल ते सांगतो।